कमी गुंतवणुकीत बिझनेस करायचा असेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 व्यवसाय सांगणार आहे जे तुम्ही फक्त 6,000 रुपयामध्ये सुरू करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही बिझनेस तुमच्या सोबत इतरांचं देखील आयुष्य बदलू शकता। पहिला व्यवसाय असा आहे जो लोकांना अधिक निरोगी जीवन देतो आणि त्याची डिमांड येत्या काही वर्षांमध्ये प्रचंड वेगाने वाढणार आहे। दुसरा व्यवसाय असा आहे जो तुम्ही पूर्णपणे घरबसल्या करू शकता, जिथे तुमचं ज्ञान, तुमची वेळ आणि तुमची जबाबदारी हेच तुमचं मुख्य भांडवल आहे। लक्षात ठेवा, खरी कमाई तीच जी फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी देखील उपयोगी ठरते। म्हणूनच हे 2 बिझनेस तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकता। या YouTube चॅनलवर आम्ही बिझनेस आयडियाची एक सिरीज सुरू केली आहे, ज्यातून तुम्हाला हजारो नवनवीन बिझनेस आयडिया नियमितपणे मिळत राहतील। त्यामुळे या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण हजारो बिझनेस आयडियापैकी एखादी जरी आयडिया तुम्हाला आवडली तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल। पहिल्या व्यवसायात जो प्रॉडक्ट आपण बघणार आहे त्याची डिमांड भविष्यात खूप वाढणार आहे, त्यामुळे तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे। या तुमच्या पहिल्या व्यवसायाने लोकांचं आयुष्य आणि त्यांची हेल्थ सुधारण्यासाठी मदत होणार आहे। त्यामुळे तुम्हाला पैसे तर मिळतीलच, पण समाधान देखील मिळेल। हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या दुकानाची किंवा मोठ्या मशीनची देखील गरज पडणार नाही। या बिझनेस मधील प्रॉडक्टची रोजच्या रोज विक्री होत असते, कारण तो लोकांना रोज लागतो। त्यामुळे रोजच्या रोज पैसे येत राहतील आणि भांडवल अडकून पडणार नाही। दुसरा व्यवसाय तुम्ही घर बसल्या करू शकता आणि भारतात बसून बाहेरच्या देशातील कस्टमर सोबत देखील तुम्ही काम करू शकाल। जर तुमची थोडीशी शिकण्याची तयारी असेल तर या बिझनेस मध्ये तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे। या व्हिडिओत आपण या दोन्ही व्यवसायाची पुढील माहिती बघणार आहे। हे दोन्ही व्यवसाय नेमके कोणते आहे आणि कशामुळे यांना एवढी चांगली मागणी आहे, कशा पद्धतीने तुम्ही हे व्यवसाय फक्त 6,000 रुपयात सुरू करू शकता, कस्टमर कसे मिळवायचे हे देखील आपण बघणार आहे आणि अजूनही बरीच महत्त्वाची माहिती। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बिझनेस म्हणजे फक्त प्रॉडक्ट विकणं आणि पैसे कमावणं एवढंच नसतं, तर बिझनेस म्हणजे लोकांचा विश्वास संपादन करणं, ज्यामुळे तुमचा एक ब्रँड बनतो आणि तुम्हाला रिपीट कस्टमर मिळतात। कारण प्रॉडक्ट विकून पैसा एकदाच येतो, पण विश्वास संपादन केला की तोच पैसा पुन्हा पुन्हा येतो। बहुतेक लोक फक्त नफा बघतात, पण खरं सांगायचं तर जो नफा इतरांच्या फायद्यातून येतो तोच टिकाऊ असतो। आजच्या काळात लोक 2 गोष्टींचा खूप जास्त विचार करतात। एक म्हणजे तुमचा प्रॉडक्ट त्यांचं काम सोपं करत आहे का, आणि दुसरी म्हणजे तुमच्या ब्रँडवर त्यांचा विश्वास आहे का। जर तुम्ही लोकांचा मौल्यवान वेळ वाचवला आणि त्यांचं काम थोडं सोपं बनवलं तर तुम्ही लोकांच्या मनात घर करू शकता। लक्षात ठेवा, बिझनेस तेव्हाच मोठा होतो जेव्हा ग्राहक तुमच्यावर विश्वास ठेवतो। कोणतंही काम असो, ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन, जर तुम्ही प्रामाणिकपणे सेवा दिलीत तर लोक तुमचं नाव लक्षात ठेवतात। सुरुवात लहान असली तरी चालेल, पण तुमचं काम मोठं असायला हवं। विचाराने, प्रामाणिकपणाने आणि दृष्टिकोनाने। इतर लोक चार्ज करतात त्याच किमतीत तुम्ही त्यांच्यापेक्षा 10 पटीने चांगला प्रॉडक्ट किंवा काम करून दिलं तर लोक पुन्हा पुन्हा तुमच्याकडे येतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिझनेस सुरू करताना नुसताच मी किती कमवल यापेक्षा इतरांना मी काय व्हॅल्यू देत आहे आणि ती कशी अजून वाढवता येईल याचा विचार करा। कारण लोक घेतलेला प्रॉडक्ट विसरतात, पण त्यांना जो अनुभव तुम्ही द्याल तो ते कधीच विसरत नाही। तर चला बघूया आपला पहिला व्यवसाय नेमका काय आहे। तर हा व्यवसाय सुरू करण्याआधीच एक महत्त्वाचं काम करून ठेवायचं आहे, ते म्हणजे तुम्हाला काही अपार्टमेंट, कॉलनी आणि एरियाची लिस्ट बनवायची आहे। या लिस्टमध्ये अशा देखील अपार्टमेंट आणि कॉलनी तुम्हाला ऍड करायचे आहे ज्या मुख्य शहरापासून थोड्या लांब आहे, जिथं जवळपास जास्त दुकानं आणि सोयीसुविधा नाही। तर मग आता अशा प्रकारची लिस्ट देखील समजा तुम्ही बनवली, पण व्यवसाय नेमका काय करायचा आहे। आजच्या काळात जगातील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आरोग्याची समस्या। पूर्वीच्या काळी लोकांना क्वचित आजार व्हायचे, परंतु आजकाल प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला काही ना काही आरोग्याच्या तक्रारी आहे। याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपलं बदललेलं खानपान। पूर्वीच्या काळी लोक निसर्गाच्या सानिध्यात राहायचे आणि ताजं केमिकल विरहित अन्न खायचे, परंतु आजकाल जवळपास प्रत्येक खाद्यपदार्थामध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकलचा वापर केला जात आहे। शेती करताना देखील मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा आणि जीवघेण्या कीटकनाशकांचा वापर केला जात आहे आणि त्याचाच परिणाम सर्वांच्या आरोग्यावर होत आहे। पूर्वीच्या काही लोक म्हणायचे काही पण खा, चालतं, पण आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे। आजकाल असं काही पण खाऊन चालत नाही आणि लोकही आता मोठ्या प्रमाणावर जागृत होत आहे। लोक बाजारात मिळणाऱ्या वस्तूबद्दल विचार करू लागले आहे की हा पदार्थ नैसर्गिक आहे का किंवा ऑर्गॅनिक आहे का, कारण लोकांच्या लक्षात येत आहे की त्यांच्या आरोग्याचं भविष्य हे ते खात असलेल्या रोजच्या अन्नातच लपलेलं आहे। भारतीय ऑर्गॅनिक प्रोडक्टचं मार्केट हे 76,500 कोटींपेक्षा मोठं झालं आहे। या इंडस्ट्रीमध्ये
असे अनेक छोटे व्यवसाय आहे जे तुम्ही अत्यंत कमी गुंतवणुकीत सुरू करू शकता. फक्त तुम्हाला काम करायची लाज वाटता कामा नये. आता भांडवल कमी असल्याने तुम्हाला ऑर्गॅनिक शेती करता येणार नाही किंवा एखादी कंपनी देखील सुरू करता येणार नाही. परंतु जर छोट्या स्तरावर सुरुवात करायची झाली तर तुम्ही खालील पद्धतीने काम करू शकता. आजकाल लोक सगळ्यात जास्त जागृत आहे ते बाजारात मिळणाऱ्या भाजीपाल्याबद्दल. लोकांच्या लक्षात येत आहे की या भाजीपाल्यावर मोठ्या प्रमाणावर केमिकलचा वापर केला जातो. अनेक वेळेस तर या भाज्यांना इंजेक्शन देखील दिले जातात आणि त्याचे दुष्परिणाम लोकांच्या लक्षात येत आहे. तुम्ही सर्वात आधी तुमच्या भागातील ऑर्गॅनिक शेती करणारे लोक शोधून काढू शकता. तुमच्या आसपास जी छोटी मोठी गावं असतील त्यांना भेट द्या. तसेच तुम्ही गुगलवर आणि युट्यूबवर देखील सर्च करू शकता. त्यानंतर तुमच्या भागात मागणी असणाऱ्या 3 ते 4 भाज्या तुम्ही विकत घेऊ शकता आणि त्यात तुमचं मार्जिन ऍड करून त्या विकू शकता. जर तुमच्याकडे 2 व्हीलर असेल किंवा सायकल असेल तर त्याचा देखील या कामासाठी तुम्ही वापर करू शकता. फिरताना सोबत एखादा स्पीकर ठेवू शकता. त्यावर या भाज्यांचे फायदे तसेच रासायनिक खतांचे आणि कीटकनाशकांचे दुष्परिणाम लोकांना सांगत फिरू शकता, ज्याने लोकांचं लक्ष तुमच्याकडे जाईल. भाज्यांची नावं वापरून एखादं चांगलं गाणं तुम्ही तयार करू शकता. त्याचबरोबर एखाद्या वर्दळीच्या ठिकाणी थांबून देखील तुम्ही या भाज्यांची विक्री करू शकता. शहरामध्ये ऑर्गॅनिक भाजीपाल्याला चांगली मागणी आहे. तुम्हाला फक्त योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी त्यांची उपलब्धता करून देणे गरजेचे आहे. हा व्यवसाय तुम्हाला साधा वाटत असेल परंतु यातून तुम्ही चांगली कमाई करू शकता. तर आता बघूया आपली दुसरी बिझनेस आयडिया नेमकी काय आहे. हा एक असा व्यवसाय आहे जो सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या दुकानाची किंवा ऑफिसची गरज नाही. त्याचबरोबर अतिशय कमी गुंतवणुकीत या व्यवसायाची सुरुवात तुम्ही करू शकता. हे काम करण्यासाठी तुम्हाला कुठं बाहेर जाण्याची देखील गरज नाही. तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून काम करू शकता आणि उत्तम कमाई करू शकता. सगळ्यात खास बात म्हणजे यात तुम्ही फक्त भारतातीलच नाही तर संपूर्ण जगभरातील लोकांसोबत काम करू शकता. आजकाल वर्क फ्रॉम होमचं कल्चर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कंपनी किंवा व्यवसाय छोटा असो किंवा मोठा, प्रत्येकाला कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासत असते. परंतु जर कर्मचारी ठेवायचे झाले तर नुसता पगार देऊन काम भागत नाही, तर त्यासाठी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर देखील लागतं. आणि म्हणूनच आजकाल लोकांना व्हर्च्युअल असिस्टंट मार्फत काम करून घेणे जास्त सोयीचे वाटत आहे. यामध्ये तुम्हाला घर बसल्या कंपन्यांना आणि व्यवसायांना त्यांच्या रोजच्या लहान मोठ्या कामांमध्ये मदत करायची असते. यात तुम्ही भारतात बसून अमेरिकेतील किंवा युरोपमधील कंपन्यांसोबत देखील काम करू शकता. अपॉइंटमेंट शेड्यूल करणे, फोन कॉल करणे, ईमेल अकाउंट मॅनेज करणे, मीटिंग शेड्यूल करणे आणि मॅनेज करणे, सोशल मीडिया अकाउंट हँडल करणे, त्यावर रोज पोस्ट करणे, अशा प्रकारची अनेक कामे व्हर्च्युअल असिस्टंट करत असतो. व्हर्च्युअल असिस्टंट हा कोणत्याही कंपनीचा एम्प्लॉई नसतो. तो स्वतंत्रपणे काम करत असतो. या ठिकाणी तुम्ही एखादा बिझनेसमन, राजकारणी व्यक्ती, प्रसिद्ध व्यक्ती किंवा कंपन्यांचे व्हर्च्युअल असिस्टंट बनू शकता आणि घर बसल्या ऑनलाईन काम करू शकता. काम मिळवण्यासाठी डायरेक्ट या लोकांशी आणि कंपन्यांशी संपर्क करू शकता. लिंक्ड इनचा वापर करून देखील तुम्हाला कस्टमर मिळू शकतील. काही चांगले फेसबुक ग्रुप जॉईन करू शकता जिथे तुम्ही जाहिरात करू शकाल. अपवर्क तसेच फिवर सारख्या फ्रीलान्सिंग वेबसाईटवर देखील तुम्हाला चांगले क्लायंट मिळू शकतील. युट्यूबवर या कामाची अजून डिटेलमध्ये माहिती तुम्हाला मिळू शकेल. अशाच अजून वेगवेगळ्या बिझनेस आयडिया जाणून घ्यायच्या असतील तर स्क्रीनवर जो व्हिडिओ आहे त्यावर क्लिक करा.